आज या ठिकाणी भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीने गेल्या 20-25 वर्षापासून गायरान धारकांचा, गायरान बांधवांचा, गायरान भगिनींचा हा लढा समितीच्या माध्यमातून आम्ही लढत आहोत। शेवटी आम्हाला हा निर्णय येऊन पोहोचलेला आहे, निर्णय घेण्याची पाळी आलेली आहे की सरकारला काँग्रेसचं सरकार असो, सेनेचं सरकार असो, भाजपचं सरकार असो, राष्ट्रवादीचं सरकार असो, आजपर्यंत कोणत्याही सरकारनं गायरान धारकांना न्याय देण्याचं काम केलेलं नाही आहे। फक्त निवडणुकीचा चान्स घेऊन आम्ही गायरान धारकांना तुमच्या नावावर कोरे सातबारे बनू असं आश्वासन देऊन आपण सत्तेवर बसलेला आहात। पण त्या मंत्र्यांना आज बीजेपीच्या सरकारला सांगायचं आहे की आज भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिती आज अत्यंत टोकावर आणि अत्यंत टेन्शनमध्ये आलेली आहे आणि ह्या मंत्रिमंडळाच्या सरकारला आता आम्ही आमचा 7-12 घेतल्याशिवाय राहणार नाहीये। नसता तुमच्या पॅन्टी आम्ही सोडूया, आम्ही तुमच्या पॅन्टी सोडल्याशिवाय राहणार नाहीये, एकाही मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाहीये। आणि म्हणून आज आमची निदर्शनं या ठिकाणी होत आहेत आणि आपण करणार आहोत आणि कमिशनरलाही आपण भेटत आहोत। भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचा भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचा पंडित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंडित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैसा नहीं चालत पाहिजे, अरे देश कैसा नहीं, अरे देश कैसा नहीं। भूमिहीन आमची हक्काची, भूमिहीन आमची हक्काची, सरकारचं करायचं काम, सरकारचं करायचं काम। भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आमची प्रामुख्यानं अशी मागणी आहे की माननीय जिल्हाधिकारी यांनी 17 जुलै रोजी जो आमच्या गोरगरीब जनतेवर, गोरगरीब गायरान धारकावर अन्यायकारक जी आर असा काढला की जे लोक 50-50, 60-60 वर्षापासून या गायरान जमिनी अतिक्रमण कसत आहे आणि या जमिनीवरच त्यांचा उदरनिर्वाह, वार्षिक उत्पन्न जे काही निघतं याच्यावरच त्यांचा सर्वस्वी जीवनमान अवलंबून आहे। असं असताना या जिल्हाधिकारी साहेबांनी जो GR काढला हा फार अन्यायकारक आहे। जर त्या GRच्या आधारावर गायरान धारकांच्या जमिनी या निष्कासित सरकारने, प्रशासनाने जर केल्या तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल आणि उपासमारीची जर वेळ आली तर हे गायरानधारक स्वतः आत्महत्या करतील। ही सगळी जबाबदारी जी आहे ही प्रशासनाची राहील आणि आजच्या या निदर्शनाच्या आंदोलनातून मी या सरकारला, या प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करतो, जर आमच्या जमिनी या ठिकाणी निष्कासित केल्या, जर आमच्या ज्या जमिनी आहे त्या जमिनीवर आमचं सर्वस्वी अवलंबून आहे आणि ह्या जमिनी जर तुम्ही आमच्या काढून घेत असतील, काढून घेऊन ह्या जमिनी मोठमोठ्या धनदांडग्या लोकांच्या घशामध्ये घालण्याचं तुम्ही काम करत असाल तर याद राखा, तुमची गाठ ही भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीशी आहे। यानंतर आम्ही गुपचूप बसणार नाही, तुम्ही फक्त आमच्या बांधावर पाय ठेवून दाखवा। हुकुमशाही नाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि संविधानामध्ये नमूद आहे ज्याच्या ताब्यामध्ये 10 वर्षापर्यंत जी काही प्रॉपर्टी असते, मग ती जमीन असू किंवा राहण्याचं घर असू, ते जर 10 वर्षापर्यंत त्यांच्या ताब्यात असेल तर संविधानाने या ठिकाणी अधिकार दिलेला आहे की त्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात आल्या पाहिजे आणि असं न्यायालय सुद्धा सांगतं। परंतु इथं हा खोडसाळपणा आहे की काही राजकीय लोक, धनदांडगे लोक आणि सत्तेचा माज आलेले लोक, या लोकांचं हे षडयंत्र आहे। हे षडयंत्र आम्ही या ठिकाणी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि एक इंचही जागा आमचे गायरानधारक, ही गायरान हक्क संघर्ष समिती या शासनाला या ठिकाणी घेऊ देणार नाही। जय हिंद, जय भारत। अरे कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही। असेल पाणी पुन्हा करतो। भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचा, गायरान हक्क
संघर्ष समितीचा पंडित भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।